आज सत्तेमध्ये बसलेली माणसं धर्मामध्ये भांडण लावतात, जाती पातीमध्ये भांडण लावताय, एकमेकाशी लढवण्याचं काम सुरू झालंय. काल आज पाहिलं आम्ही, जो श्रीरामाचं नाव घेईल तोच त्या गादीवर बसेल. अरे आम्ही कृष्णाचं नाव घेऊ तरी गादीवर बसू, आम्ही महादेवाचं नाव घेऊ तरी गादीवर बसू, आम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊ तरी आम्ही गादीवर बसू, आम्ही छत्रपतींचं नाव घेऊ तरी गादीवर बसू. तू कोण रे? हा एक टिल्लू तयार झालाय महाराष्ट्रामध्ये. टिल्लू तो म्हणतोय की जय श्रीराम म्हणणाराच गादीवर बसेल महापौराच्या. तू कोण ठरवणारा महापौराच्या गादीवर संविधानाला मानणारा माणूस बसेल आणि तरच तो काम करू शकेल. कोण सांगणार? आणि धार्मिक ध्रुवीकरण करून, धर्मामध्ये झगडे लावून, भांडण लावून, हिंदू मतावर डोळा ठेवून भारतीय जनता पक्ष काम करतो. दुसरा त्यांना माहित आहे, या शहरातील विकासाच्या संदर्भात फार बोलत नाही. महाराष्ट्राचा वाटोळा झालाय. 10 लाख कोटीच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या गेल्यात. महाराष्ट्रातील बेरोजगार आत्महत्या करतोय. महाराष्ट्रातील शेतकरी किडनी विकतोय कर्जासाठी किरणी. त्याची लाज वाटत नाही यांना. ठेकेदार आत्महत्या करतोय, त्याची लाज वाटत नाही या नालायकांना. लाज वाटत नाही. महागाई वाढून गरिबाचं जगणं कठीण झालंय, त्याची लाज वाटत नाही. पण मत मागायला येताना मात्र उसळ मात्र न येता यांची मान कशी खाली जाईल अशा पद्धतीनं पंजाची बटन दाबा, ताकि हे वटणीवर आले पाहिजेत आणि आपलं सरळ झाले पाहिजे.